छत्रपती संभाजीनगर मधलं एक हॉटेल. या हॉटेलमध्ये आपल्या मित्रासोबत आलेली एक विवाहित महिला चुकून रूम नंबर 105 ऐवजी रूम नंबर 205 चा दरवाजा ठोठावते आणि त्यानंतर भयंकर घडतं. या महिलेच्या शरीराचे लचके तोडले जातात. याच रूम नंबर 205 मधून ओरडण्याचे किंचाळण्याचे आवाज येऊ लागतात. नेमकं या महिलेबरोबर रूम नंबर 205 मध्ये काय घडलं? उभ्या छत्रपती संभाजीनगरला हादरवणारं हेच प्रकरण जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. ही संपूर्ण घटना छत्रपती संभाजीनगरच्या वेदांत नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये घडली आहे. हॉटेल किंवा आपण लॉजही म्हणू शकतो. अर्थात या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे, जी महिला मुळात एका कंपनीमध्ये काम करते, मात्र तिला काही पैशांची गरज होती. हे पैसे तिने एका मित्राकडे मागितलेले होते. त्या मित्राने तिला रेल्वे स्टेशनच्या जवळच्याच परिसरामध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं. तिथेच तो तिला हे पैसे देणार होता. ही महिला काही वेळ आधी या हॉटेलमध्ये पोहोचते. त्यानंतर मित्राला भेटते. दोघे एकत्र बसून रूम नंबर 105 मध्ये मद्यप्राशनही करतात आणि जेवणही करतात. अर्थात कंपनीत काम करणारी महिला असल्यामुळे कदाचित तिच्यासाठी ही गोष्ट नित्याची असू शकते. मित्राला भेटणं म्हणा किंवा मग मद्यप्राशन करणं म्हणा, मात्र हा तिचा वैयक्तिक निर्णय होता. हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा ही महिला जेवण केल्यानंतर बाहेर पडते, कारण असतं ते म्हणजे एक फोन कॉल आलेला असतो. फोन कॉल अटेंड करण्यासाठी ही महिला फोनवर बोलत बोलत हॉटेल पासून थोडंसं बाहेर येते. जेव्हा फोन संपतो तेव्हा 11 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा ती त्या हॉटेलमध्ये परत जाते. मात्र हॉटेलमध्ये परत गेल्याच्या नंतर तिच्याकडून एकच चूक होते. रूम नंबर 105 ऐवजी ती रूम नंबर 205 चा दरवाजा ठोठावते. दरवाजा ठोठावल्याच्या नंतर आतमधून हा दरवाजा उघडला जातो. आतमध्ये 3 तरुण दारू पीत बसलेले असतात. या तरुणांनी आधी सुद्धा प्रचंड दारू पिलेली असते. पूर्णपणे नशेत असतात हे सगळेजण. जेव्हा ही तरुणी त्यांना बाहेर उभी असलेली दिसते, त्यानंतर ते तिला खेचून आतमध्ये ओढतात. दरवाजा बंद करतात आणि त्याच्यानंतर तिला दारू पिण्यासाठी, बियर पिण्यासाठी जबरदस्ती केली जाते. जबरदस्ती तिचा या सगळ्याला नकार असताना सुद्धा, तिला हे सगळं करायचं नसताना सुद्धा जाणून-बुजून तिला या सगळ्यामध्ये बियर पाजली जाते आणि त्याच्यानंतर तिघांकडून आळीपाळीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला जातो. हे सगळं घडत असताना ही महिला जीवाच्या आकांताने ओरडत होती. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिला जे काही करणं शक्य होतं ते करण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र अर्थात दारूच्या नशेत असणाऱ्या या तिघांपुढे तिचं काहीच चालत नाही. जवळपास रात्री पहाटेच्या 3 ते 4 वाजेपर्यंत या सगळ्यामध्ये या महिलेच्या शरीराचे अक्षरशः या नराधमांकडून लचके तोडले जातात. हे सगळं झाल्याच्या नंतर पहाटे 4च्या दरम्यान ही पीडिता जी आहे ती या रूम मधून कसाबसा आपला जीव वाचवून बाहेर पडते आणि थेट वेदांत नगर पोलीस ठाणं गाठते. या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तिने तिची जी काही तक्रार आहे, तिच्याबरोबर जे काही घडलेलं होतं, हे सगळं भयंकर सत्य पोलिसांना सांगितलं. एफ-आय-आर नोंद करून घेण्यात आली. पोलिसांनी लगोलग हॉटेलचे सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये हे तीनही तरुण हॉटेलमध्ये जाताना, रूममध्ये एंटर करताना, रूममधून बाहेर येताना पूर्णपणे दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी लगेचच यांचे चेहरे किंवा हे कोण आहेत वगैरे हे सगळं निष्पन्न करून, त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्या शोधासाठी सुद्धा पोलीस रवाना झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर अवघ्या 3च तासात या तीनही आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या वेदांत नगर पोलिसांकडून अटकही केलं जातं. या तिघांची नावं आहेत ऋषिकेश चव्हाण, किरण राठोड आणि घनश्याम राठोड. अगदी 25, 26, 27 वय वर्ष असणारे हे तीनही तरुण, या तरुणांनी एका विवाहित महिलेवरती सामूहिक अत्याचार केलेले असतात आणि पोलिसांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं त्यांचं शोधकार्य केलं आणि या सगळ्यानंतर त्यांना आता अटकही झाली आहे. मात्र हे प्रकरण घडल्याच्या नंतर उभ्या महाराष्ट्रामधून महिला अत्याचारांच्या घटना कधी थांबणार हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. अर्थात जेव्हा एखादं प्रकरण घडतं, या प्रकरणामध्ये अनेक अँगल्स असतात. वेगवेगळ्या अँगलने कुठल्याही गोष्टीचा विचार केला जातो, कुठल्याही प्रकरणाकडे पाहिलं जातं. अगदी या प्रकरणामध्ये सुद्धा अनेक जण असंही म्हणू शकतात की महिलाच त्या ठिकाणी कशासाठी गेलेली होती. मात्र जेव्हा आत्ता आपण 2025 मध्ये जगतोय, महिला स्वतंत्र आहेत, महिला प्रत्येक गोष्ट स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. असं असताना जर एखादी महिला रात्री 11 वाजता बाहेर असेल, तर तिच्याबरोबर असं सगळं जेव्हा घडतं, तेव्हा तिच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. केवळ महिलांना या सगळ्यामध्ये दोष न देता
महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय करता येईल, अशा पद्धतीच्या नराधमांवरती वचक कसा ठेवता येईल, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित केला जातोय. कारण गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं, अगदी 4, 5, 6 वर्षांच्या चिमुकल्यांना सुद्धा या नराधमांनी सोडलेलं नाहीये. तिथपासून ते 60, 70, 80 वर्षांपर्यंतच्या वृद्ध महिलांना सुद्धा या सगळ्याचं शिकार बनावं लागलंय. त्यामुळे मुळातच महिला काय करत होत्या, महिला कुठे होत्या, महिलांनी कसे कपडे घातले होते, त्या कुणाबरोबर होत्या, या सगळ्यावर चर्चा करण्याऐवजी ज्या महिलांबरोबर, ज्या मुलींबरोबर हे सगळं घडतंय, हे थांबवण्यासाठी आपण काय करणार आहोत, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता या सगळ्यामध्ये उपस्थित होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे खरंच महिला अत्याचार थांबवायचे असतील तर महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आरोपींना फास्ट ट्रॅक वरती या सगळ्या केसेस चालवून तातडीनं त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणं हे प्रचंड गरजेचं बनलंय. अन्यथा कुणावरतीही इतक्या सहज पद्धतीने अत्याचार होऊ शकतात, या सगळ्याला कुणीही बळी पडू शकतं आणि ही प्रकरणं अशाच पद्धतीने वाढू शकतात. जर या प्रकरणांमधल्या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा होत नसेल तर कुठेतरी त्यांची ही हिंमत या सगळ्यामध्ये आणखी जास्त बळावू शकते आणि या सगळ्याचा फटका पुन्हा गुन्हे वाढण्यावरती होऊ शकतो. त्यामुळे तातडीने अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये महिलांना सुरक्षा देण्यासाठी तरी पोलिसांनी सुद्धा, न्यायव्यवस्थेने सुद्धा या सगळ्यामध्ये फार लवकर ऍक्शन घेऊन अशा पद्धतीच्या नराधमांना शिक्षेपर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं बनलंय. त्यामुळे या प्रकरणामधले आरोपी आता अटकेत असतील तरी सुद्धा त्यांना शिक्षा नेमकी कधी होणार हे पाहणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीची प्रकरणं रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी पोलीस नेमकं काय काय करतात, प्रशासन काय करतं, याकडे सध्या प्रत्येक महिलेचा डोळा लागलेला पाहायला मिळतोय. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.